नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ऑगस्ट 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये जनरल स्टडीजना अत्यंतिक महत्त्व असणार आहे। अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाला 100तले 12 ते 15 प्रश्न विचारले जातात। त्याची तयारी करण्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे असू शकतात त्यांची चेकलिस्ट आज मी या लेक्चरमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। यामध्ये असणारे मुद्दे हे 3 प्रकारचे असणार आहेत। एक, सिलेबस मध्ये डिफाइन केलेले मुद्दे। 2, अलीकडे आयोग ज्या मुद्द्यांवर भर देतोय ते मुद्दे। आणि 3, चालू आर्थिक घडामोडींशी संबंधित असणारे मुद्दे। हे मुद्दे एकत्र करून एक चेकलिस्ट मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। ते मुद्दे लिहित बसण्यापेक्षा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली त्या मुद्द्यांच्या पीडीएफची एक सिंगल पेजची एक पीडीएफ मी शेअर केलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला ती डाउनलोड पण करता येईल। दीप स्तंभ टीम, हर्षल कुलकर्णी सर आणि मी स्वतः आम्ही मिळून ही चेकलिस्ट बनवलेली आहे। IMP इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते असू शकतात पुढच्या एग्जामसाठी, तर एक IMP म्हणून अशी लिस्ट आम्ही ती चेकलिस्ट शेअर केलेली आहे। तर आपण सुरुवात करूया डिस्कशनला। ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असे 2 शब्द जे मी पुन्हा पुन्हा अनेक लेक्चर्सच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करतो। वाढ आणि विकासामध्ये जे फरक आहेत त्यातलं विकास हा शब्द राज्यसेवा पूर्वच्या सिलेबसमध्ये पुन्हा पुन्हा डोकावतो। ते मुद्दे आपल्याला आधी हाताखालून घालायचे आहेत। तर पहिला शब्द त्याच्यामध्ये दिलेला इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास। अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स असा शब्द देण्यापेक्षा त्यांनी शब्द दिलेला आहे आर्थिक आणि सामाजिक विकास। त्या विषयाची फोड मी आधीच्या काही लेक्चर्समध्ये पण तुमच्याबरोबर ते मुद्दे शेअर केलेले आहेतच, पण ते मी या चेकलिस्टच्या माध्यमातून आता तुमच्याबरोबर बोलणार आहे। तर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट असा शब्द डिफाइन केलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये। त्यानंतर जनसांख्यिकी, डेमोग्राफी असा शब्द आपल्याला दिलेला आहे। तिसरा आहे दारिद्र्य, पॉवर्टी। चौथा आहे समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट। पाचवा आहे सोशल सेक्टर इनिशिएटिव्स, जो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचाच एक पार्ट आहे। आणि 6वा आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट। या मुद्द्यांना पण मी हात घालणार आहे। या मुद्द्यांच्या सोबत असे मुद्दे ज्या या सिलेबसमध्ये दिलेले नाही आहेत पण त्याच्यावर देखील आयोग प्रश्न आपल्याला विचारतं राज्यसेवा पूर्वला, तर ते सगळेच मुद्दे मला तुमच्याबरोबर आज शेअर करायचे आहेत। सुरुवात करताना 2 शब्द जे मी परत मला वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस झाले पाहिजेत ते शब्द आहेत वाढ आणि विकास, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास। आर्थिक वाढ याच्या संबंधित एक चित्र, एक कार्टून मी इथे शेअर केलं तुमच्याबरोबर। GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आपल्या देशाचं उत्पन्न ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आणि ते वास्तविक म्हणजे रिअल, आपल्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल तर आपला GDP वाढतोय, आपली आर्थिक वाढ होते असं आपण म्हणू शकतो। याला इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हणतात। उदाहरणार्थ जर GDPच्या आधारे देशांची क्रमवारी जर आपण लावली तर आपण आता 6वी मोठी अर्थव्यवस्था आहोत 2022 जानेवारीचे आकडे विचारात घेतले तर। आपली आर्थिक वाढ झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं। पण आपण जेव्हा विकास विचारात घेतो तेव्हा 2 शब्द याच्यामध्ये येतात, लोकांच्या राहणीमानात आणि संरचनात्मक सुधारणा होणे। एक राहणीमानात सुधारणा झाली पाहिजे, लोकांचं लाईव्हलीहूड जे आहे ते सुधारलं पाहिजे आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक सुधारणा झाल्या पाहिजेत, ज्याला स्ट्रक्चरल रिफॉर्म्स, स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट असं म्हणतात। नसता GDP वाढून उपयोग नाही। चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगला रोजगार, चांगली उत्पादकता याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट। जर आपण ह्युमन डेव्हलपमेंट न करता नसता GDPच कमवत असू तर ते आपल्यावर आदळणार आहे असं या कार्टूनमध्ये म्हटलेलं आहे। तर विकास हा शब्द वेगळा आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। सगळ्यात सोपं उत्तर याचं असं सापडतं आपल्याला की आपल्याला जर इकॉनॉमिक ग्रोथ मोजायचे असेल तर GDP मोजला पाहिजे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मोजायचे असेल तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजला पाहिजे। ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये GDPचं एक त्याचाच एक भाऊ आहे ग्रॉस नॅशनल इन्कम, तो विचारात घेतो। पण फक्त उत्पन्न, फक्त इन्कम नाही तर त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य विचारात घेतो। आपण जो निर्देशांक मोजतो तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यांना आपल्याला डेव्हलपमेंट कळते, अर्थव्यवस्थेचा विकास कळतो। तर वाढ आणि विकास 2 वेगळ्या संकल्पना आहेत। आपला सिलेबस, राज्यसेवा पूर्वचा सिलेबस हा वाढ असण्यापेक्षा विकासच जास्त आहे, कारण त्या सिलेबसचं हेडिंगच आर्थिक आणि सामाजिक विकास आहे। पण या 2ही मुद्द्यांवर आणि GDP ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्या दरम्यान असणाऱ्या सर्व प्रकारच्या संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात। त्यामुळे त्या सर्वच म्हणजे वाढ विकास या 2ही दरम्यान असणाऱ्या सगळ्या संकल्पना जे आयोग आता महत्त्वाचं समजतंय तर त्यावर मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे। GDP याचा लॉंग फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। एखाद्या देशामध्ये
उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य देशांतर्गत असणाऱ्या, आपण त्याला GDP म्हणतो. त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा निर्देशक समजतो. तो म्हणतोय आय थिंक द G स्टँड्स फॉर ग्रेट. ठीक आहे, आता जोक आहे. G म्हणजे ग्रॉस आहे, ग्रेट नाही. पण तो खरंच ग्रेट समजला जातो, कारण त्याच्या आधारावर आपण देशाची क्रमवारी लावून त्याला आत्यंतिक महत्त्व देतो. उदाहरणार्थ भारत ही 6वी मोठी अर्थव्यवस्था आहे GDPच्या बाबतीमध्ये. पण जसं इथे म्हटलं ग्रेट, तसं तो ग्रेट नाहीच आहे मुळी. G म्हणजे खरं तर ग्रॉस आहे, पण तो ग्रॉस पण नाही आणि ग्रेट पण नाही आहे. कारण एखाद्या देशाचा विकास हा खरं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारख्या निर्देशांकांवरून समजत असतो. राष्ट्रीय उत्पन्न ही आजच्या या चेकलिस्टमधली पहिली यादी. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मला वाटतं या येणाऱ्या परीक्षेसाठी हे मुद्दे एकदा हाताखालून घातले पाहिजेत. GDP, GNP, NNP आणि आणखी एक NDP नावाची संकल्पना आहे. या संकल्पनांमधला फरक आपण माहीत करून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ GDP आणि GNP मध्ये स्वकीय आणि परकीयांनी कमावलेल्या उत्पन्नाचा फरक आहे, किंवा GNP आणि NNP मध्ये घसारा डिप्रिसिएशनचा फरक आहे. हा फरक माहीत करून घ्या, कारण याच्यावर आयोग अलीकडे पूर्व असू देत मुख्य असू देत त्याच्यावर प्रश्न विचारते. आणि आर्थिक आणि सामाजिक विकास यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी त्या संकल्पना आपण व्यवस्थित करणं मला वाटतं आवश्यक ठरणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न याच्यावर पण काही प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी ते महालनोबिस यांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केले त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. त्यांनी किती मोजलं, कधी मोजलं, त्याच्या संबंधित समिती कधी स्थापन झाली ते एकदा करून ठेवा. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. एक लक्षात घ्या, आज मी तुम्हाला खरं तर हे शिकवत नाहीये, तुम्हाला मी एक चेकलिस्ट सांगतोय फक्त. उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धतीनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत होतो. 2015 पासून NSO किंवा CSO जी आकडेवारी मांडते त्याच्यामध्ये खर्च पद्धतीचे आकडे पण दिले जाऊ लागलेले आहेत. तर या 3 पद्धतींमधले फरक, त्यांची 3 पद्धतींची सूत्र मला वाटतं ती पण व्यवस्थित करून घेतली पाहिजेत. आधारभूत वर्ष बेस इयर 2011-12 आपण आतापर्यंत बेस इयर वापरतोय, पण त्याच्यामध्ये गेली 10 वर्ष आपण कुठलीही सुधारणा केलेली नाही. याआधी आपण बेस इयरमध्ये 4-5 वर्षातच सुधारणा करत गेलेलो आहे, पण गेली 10 वर्ष हा भिजत पडलेला विषय आहे. तर आधारभूत वर्ष नेमकं काय? आधारभूत वर्ष आपण जेव्हा मार्केट प्राइसवरनं कॉन्स्टंट प्राइस काढायला सुरुवात करतो तेव्हा आपण बेस इयर विचारात घेतो. बेस इयर कुठलं असू शकतं, कुठलं असतं, त्याची शिफारस कोण करतं, अलीकडे काही संबंधित समिती आहेत का, ते मुद्दे एकदा करून ठेवणं आवश्यक वाटतंय. हरित GDP, ग्रीन GDP. GDP वरनं ग्रीन GDP वर जर जायचं असेल तर काय ॲड करायला लागतं किंवा काय मायनस सबस्ट्रॅक्ट करायला लागतं, तर ते मुद्दे करून ठेवायला पाहिजे. या संकल्पना कोणी मांडलेल्या आहेत, कुठल्या दशकात मांडल्या गेलेल्या आहेत, कोणी मोजतंय का, भारत मोजतोय का, त्या संबंधित काही समित्या आहेत का, मला वाटतं ते मुद्दे आपण केले पाहिजेत. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या सिलेबसच्या मुद्द्याशी निगडीत असा मुद्दा आहे. आर्थिक वर्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी अर्थातच एप्रिल ते मार्च हे आपण आर्थिक वर्ष मानतो. त्या संबंधित अलीकडे काही चर्चा घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ हे वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावं का, तर त्या चर्चा, त्या संबंधित आचार्य किंवा देवराय संबंधित ज्या समित्या आहेत त्या समित्यांविषयी थोडी माहिती गोळा केली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ज्याची फ्रिक्वेन्सी आता अलीकडे त्यावरच्या प्रश्नांची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, तर मला वाटतं ते मुद्दे आपण करून गेले पाहिजेत. तर त्यावर एखादा 2 प्रश्न असेल तर तो हक्काचा मार्क आहे, तो हातातून न जाणंच संयुक्तिक ठरेल. तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे, जे आपण आता थोडंसं प्रायमरी डिस्कशन केलेलं आहे, त्याच्यावर आणखी डिस्कस करता येऊ शकतं, पण तो आजचा मुद्दा नाही आहे. दुसरा मुद्दा आहे दारिद्र्य, पॉव्हर्टी. कोविड आणि कोविड नंतर येणारं दारिद्र्य, याच्यामुळे खूप मोठं आव्हानाला आता सामोरं जातोय. दारिद्र्यात खूप मोठी भर पडलेली आहे. पण दुर्दैवाने 2011-12चे तेंडुलकर समितीनुसारचे जे आकडे आहेत त्यानंतरचे आकडे हे खूप संयुक्तिक पद्धतीने अपडेट झालेले नाही आहेत. त्यामुळे 11-12चेच आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. नवीन जर मोजलं आपण तर आपल्याला दारिद्र्य वाढलेलं सापडणार आहे. विविध तज्ज्ञ समित्यांची दारिद्र्य गणना मला वाटतं हा मुद्दा करून गेला पाहिजे. अगदी दांडेकरपासनं तर तेंडुलकर समितीपर्यंतच्या विविध समित्यांनी दारिद्र्याची गणना कशी केलेली आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय फरक आहे. ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी जिथे अगदी जीवनावश्यक वस्तू, रोटी, कपडा, मकान सुद्धा मिळू शकत नाही आहे,
जे भारतात बघायला मिळतं. भारतात आपण निरपेक्ष दारिद्र्य मोजतो, सापेक्ष रिलेटिव्ह पॉवर्टी जे विकसित देशांमध्ये मोजायला लागतं. निरपेक्ष दारिद्र्यासाठी आपण हेड काउंट रेशो मोजतो, जसं तेंडुलकर समितीचा आकडा मिळतो आपल्याला 21.9. सापेक्ष दारिद्र्य हे मोजण्यासाठी आपल्याला उत्पन्नातील असमानता, उत्पन्नातील तफावत मोजायला लागते, उदाहरणार्थ गिनी नावाचा निर्देशांक. तर हे व्यवस्थित करून गेलं पाहिजे. दारिद्र्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो राज्यसेवा पूर्वसाठी. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्य कधीपासून मोजतोय, कोण मोजतोय, सध्या भारताचा तो किती भरतो, त्याची जी स्केल मी सांगितलेली आहे ती स्केल नेमकी कशी आहे. नागवणूक दर असा शब्द दिलेला आहे त्यांनी, डिप्रायव्हेशन स्कोर. तर ते व्यवस्थित मुद्दे परत एकदा हाताखालून घालायचे आहेत. बेरोजगारीचे प्रकार, जिथे दारिद्र्य येतं त्याच्या जोडीने बेरोजगारी पण येते. 6.1% अनएम्प्लॉयमेंटला फेस करतोय आपण. बेरोजगारीच्या प्रकारांवर अलीकडे झालेल्या सर्व परीक्षांमध्ये, इव्हन राज्यसेवा मुख्य 2020 आणि आत्ता झालेले राज्यसेवा मुख्य 2021, बेरोजगारीच्या प्रकारांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट सारखे जे मुद्दे आहेत ते एकदा व्यवस्थित हाताखालून घातले पाहिजेत. बेरोजगारीच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असू शकते. मानव विकास निर्देशांक, दारिद्र्याला जोडून असणारा पुढचा मुद्दा. याच्यावर तर प्रश्न विचारला जाणार आहे. सुदैवाने अशा जोड्या लावा त्यात विचारल्या जातात की जिथे एकदा नॉर्वे, एकदा नायजर असे आपण वर्गीकरण केलं विकसित आणि अविकसित देशांचं, आणि मध्ये कुठेतरी विकसनशील अर्थव्यवस्था बसवल्या तर जोड्या लावा आपल्याला अगदी सहज शक्य होऊन जातं. मानव विकास निर्देशांक, त्याचे डायमेन्शन्स, त्याच्या अलीकडचे विषय, अलीकडचा अहवाल, अहवालाचं नाव, अहवालामध्ये ज्या नवीन निर्देशांकांची भर पडलेली आहे ते सगळे मुद्दे मला वाटतं करून गेलं पाहिजे, ज्याच्यावर आत्ता पण कंबाईन परीक्षांना पण प्रश्न विचारला गेलेला होता. लिंग असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, या संबंधित जेंडर रिलेटेड जे काही इंडेक्स आहेत ते पण व्यवस्थित करून गेले पाहिजेत. या निर्देशांकांना खूप जास्त महत्त्व आहे. 5 आणि 6व्या क्रमांकावर असणारे दोन्ही निर्देशांक एक्झॅक्ट, दोघांचे डायमेन्शन्स पण वेगळे आहेत आणि दोघांचं मोजमाप करण्याचं सूत्र पण वेगळं आहे. मानव विकास निर्देशांक 0 ते 1 असतो, तो 1 कडे झुकणारा असला पाहिजे. आणि लिंग असमानता निर्देशांक 0 ते 1 असतो, पण तो 0 कडे झुकणारा असला पाहिजे. जिथे 0 कडे झुकणारा असला पाहिजे तिकडे आपण 1 कडे झुकतो, आणि जिकडे 1 कडे झुकणारा असला पाहिजे तिकडे आपण 0 कडे झुकतो. अर्थात खूप 0 कडे झुकत नाही, पण जे काही मधले निर्देशांक, ज्या मधल्या पट्टीमध्ये आपण बसतो ती पट्टी आपल्याला माहीत पाहिजे, तिथे क्रमांक भारताचा किती लागतो ते माहिती पाहिजे. या संबंधित प्रश्न अजिबात चुकायला नको. उदाहरणार्थ, प्लॅनिंग कमिशनने काढलेले लकडावाला, तेंडुलकर, रंगराजन याचे तुलनात्मक आकडे आपल्याला माहिती पाहिजे. 21.9% दारिद्र्य अलीकडचा आकडा, ज्याच्यावर अलीकडे खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. 11-12 तेंडुलकर समिती. तर या तीनही समित्या, त्यांची तुलनात्मक माहिती आपल्याकडे माहिती पाहिजे. पैसा आणि चलन याच्यावर पण प्रश्न विचारले जातात, ज्याचा थेट उल्लेख सिलेबसमध्ये केलेला नाही आहे. बिटकॉईनचं नवीन चिन्ह आलं आहे म्हणे आता. एन, युरो, डॉलर, अगदी रुपयाचं पण चलन आहे. बिटकॉईनचे इतके प्रचंड चढ उतार आता व्हायला लागलेले आहेत की या चढ उतारामुळे एखादा व्यक्ती अगदी म्हणजे भिकेला लागू शकतो. त्यामुळे त्याचं असलं पण काही चिन्ह यायला लागलं आहे का, तर त्याच्यावर पण चर्चा होतात. बिटकॉईनवर प्रश्न विचारायला सुरुवात आता होणार आहे. बिटकॉईनवर बायोटेक्नॉलॉजी या अँगलने ऑलरेडी प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. इथे पण आपल्याला प्रश्न विचारला जाईल. बिटकॉईन याला आपण लीगल इल्लीगल घोषित केलेलं आहे का, त्याच्यावर उपाय किंवा त्याच्यावर आपल्याला जर त्याला लगाम लावायचा असेल तर कुठली डिजिटल करन्सी अलीकडे 2022च्या बजेटमध्ये घोषित झालेली आहे का, तर ते मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे. पैशाची कार्य हा या चेकलिस्टमधला, या यादीतला पहिला मुद्दा. पैसा काय कार्य करतो, प्राथमिक कार्य कोणती, दुय्यम कार्य कोणती, अनुषंगिक कार्य कोणती, त्यांचं वर्गीकरण करून आणि त्यांचं अगदी वर्ड टू वर्ड इंग्लिश त्यातले ज्या कन्सेप्ट्स आहेत ते पाठ करून हे याचं उत्तर अगदी 100% आपल्याला डिराईव्ह करता येतं. तर पैशाची कार्य व्यवस्थित केली पाहिजेत मला वाटतं. बिटकॉईन जगात आणि भारतात जे चढ उतार होत आहेत, जगात आणि भारतात ज्या चर्चा घडत आहेत, आणि आपण त्याला तोड म्हणून जे काही आत्ता लॉन्च करतोय डिजिटल रुपी, तर त्याच्याबद्दल एक प्राथमिक माहिती आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे चालू आर्थिक घडामोडीच्या अँगलने. किमान निधी पद्धत आणि प्रमाण निधी पद्धत या पद्धती जुन्या जरी झालेल्या असल्या तरी असं वाटतं की यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. 1956च्या आधी आपण जितक्या नोटा अर्थव्यवस्थेमध्ये छापत होतो त्या नोटांच्या मूल्यांच्या इतकं काहीतरी मौल्यवान भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक बाळगत असे. त्याला आपण
प्रमाण निधी पद्धत म्हणत होतो, प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम, पण ती पद्धत आपण सोडून दिलेली आहे. आपण आता मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम राबवतो. 1956 नंतर रिझर्व्ह बँकेकडे आता 200 कोटी रुपयाचा साठा आहे. त्याचं वर्गीकरण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 200 मध्ये सोनं किती आहे आणि रोख किती आहे आणि बॉन्ड्स किती आहेत. बरं, हे बॉन्ड्स आणि सोनं याचं प्रोपोर्शन 200 कोटी एवढाच आपल्याकडे काय तो साठा आहे. पण या साठ्याच्या पलीकडे आपण आता नोटा अमर्याद छापत असतो. तर ते आपल्याला मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम माहिती पाहिजे. विमुद्रीकरण, डिमॉनिटायझेशन याच्यावर पुन्हा प्रश्न एखादा विचारला जाण्याची शक्यता असू शकते. त्याची तारीख, त्याचे परिणाम, विश्लेषणात्मक विमुद्रीकरणाने काय काय होऊ शकतं, याआधी कधी कधी झालेलं आहे, या बाबतीत पण प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. विमुद्रीकरणानंतर जी चलनी नोटा ज्या आता नवीन चलनात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काही प्राथमिक माहिती विचारली जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्या चेकलिस्टमध्ये हा मुद्दा तुम्ही केला आहे का, तर ते चेक एकदा करा. डिजिटल करन्सी आणि पेपर करन्सी याच्यामध्ये सध्या युद्ध चाललेलं आहे आणि अगदी स्वतः अर्थव्यवस्था, एखाद्या अर्थव्यवस्थेची मध्यवर्ती बँकसुद्धा डिजिटल करन्सी इश्यू करायला लागलेली आहे. पहिली डिजिटल करन्सी कोणत्या देशाने इश्यू केलेली आहे याची पण माहिती काढून ठेवा. आणि भारत अर्थात त्या वाटचालीवर आहे. नेमका कोणता पद्धतीचा डिजिटल रुपया आपण आता प्रसारित करणार आहोत या चर्चा घडतायत, ते वाचनात तुमचं असलं पाहिजे. चलनवाढ हा आयोगाचा एक आवडता मुद्दा, ज्याच्यावर एक 10 वर्षांपूर्वी खूप सारे प्रश्न विचारले जायचे. गेल्या त्यानंतरच्या 5-6 वर्षांमध्ये याच्यावरच्या प्रश्नांची संख्या कमी झालेली होती. पण आता या 1-1.5 वर्षामध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये चलनवाढीवर बऱ्यापैकी प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. आपल्या खिशात पैसे असतात, ते आपण खर्च करतो, मागणी वाढते आणि चलनवाढ होते. चलनवाढीमुळे आपण खर्च करत असलेल्या पैशाचं मूल्य घसरत असतं. या इन्फ्लेशन संबंधित ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. जसं पैशाची कार्य बघितली तसं पैशाचं वर्गीकरण पण आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ M0, M1, M2, M3. M1 नॅरो मनी, M3 ब्रॉड मनी म्हणतो आपण. हे वर्गीकरण जे जुनं होतं ते कसं होतं, नवीन रेड्डी गटाने कसं सुचवलं, त्याच्यात काय काय येतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. चलनवाढी संबंधित निर्देशांक, एक WPI आणि दुसरा CPI, या दोघांमधला फरक ते मोजायचं असेल तर कोणत्या कोणत्या वस्तू आणि सेवा विचारात घेतात, त्याला किती भारांश आहे आणि अलीकडचे काही चलनवाढ निर्देशांक बेस इयर विचारात, त्यांचं बेस इयर पण, तर ते थोडंसं करून गेलं पाहिजे. याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. चलनवाढीचे प्रकार, एक कॉस्ट पुश इन्फ्लेशन आहे आणि एक डिमांड पुल इन्फ्लेशन आहे. आणि चलनवाढीचे जे इतर प्रकार आहेत ते या 2 गटांमध्ये कसे बसतात ते पण व्यवस्थित करून गेलं पाहिजे. चलनवाढीचे कारणं आणि परिणाम याच्यावर चलनवाढ या सदरामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. धनको आणि ऋणको असेल, ज्याने कर्ज दिलेलं आहे तो धनको आणि ज्याने कर्ज घेतलेलं आहे तो ऋणको. तर चलनवाढ झाली तर धनकोला तोटा होतो आणि ऋणको म्हणजे ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याला फायदा होतो. तो फायदा कसा होतो आणि त्याला कसा तोटा होतो, हा तोटा कोणाकोणाला होतो, फायदा कोणाकोणाला होतो. चलनवाढीची कारणं आणि त्याचे परिणाम हे व्यवस्थित करून गेलं पाहिजे. त्याच्यावर अगदी फक्त ऑप्शन दिलेले नसतात, ABC अशी विधानं पण दिलेली असतात, तर ते व्यवस्थित करून गेली पाहिजेत. चलनवाढ आयोगाचा अत्यंत आवडता मुद्दा आहे. मी म्हणतो अख्ख्या अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाची कुठली संकल्पना असेल तर चलनवाढ, त्याच्याभोवती सगळे प्रश्न हे फिरतात. इन्फ्लेशन, डिफ्लेशन आणि स्टॅगफ्लेशन असे 3 कार्टून्स मला नेटवर सापडले, ते पण तुमच्याबरोबर शेअर करतो. इन्फ्लेशन, जर काळासोबत वस्तूंच्या किमती वाढत असतील तर त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. इन्फ्लेट होणे म्हणजे जसं एखादा फुगा फुंकला जातो तसं आपले खिसे फुगतात, खिस्यांमध्ये पैसे येतात, ते पैसे आपण खर्च करतो, मागणी वाढते आणि किमती वाढतात. त्यामुळे किमती वाढण्याला इन्फ्लेशन म्हणतात. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जे आहे ते आहे डिफ्लेशन. इन्फ्लेशनमध्ये हा मंकी असं दिसतो आपल्याला की तो खूप हातपाय हलवतोय, इथे दिसतोय आपल्याला की तो अगदी निश्चित पडलेला आहे. डिफ्लेशन एक्झॅक्ट उलट होतं. डिफ्लेशनमध्ये वस्तू खाली येतात, मग प्रचंड बेरोजगारी निर्माण होते, मंदीमध्ये ती अर्थव्यवस्था जायला लागलेली असं वाटायला लागतं. इन्फ्लेशनमध्ये बऱ्यापैकी आलबेल असतं. इन्फ्लेशन त्यातल्या त्यात पण रांगणारी आणि रांगणारीपेक्षा चालणारी जर चलनवाढ असेल तर चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेला उपकारक असते. कारण वस्तूंच्या मागणी वाढतात, वस्तू खपायला लागतात, त्या वस्तू ज्या कंपन्या बनवतात, जे उद्योग बनवतात त्या उद्योगांमध्ये भरभराट निर्माण होते, रोजगाराची भरती होते, खूप प्रचंड रोजगार निर्मिती होते.
असं झालं पाहिजे खरं तर. आणि इन्फ्लेशन होत असेल, रोजगार निर्मिती होत असेल, वस्तूंची मागणी वाढत असेल, लोकांच्या खिशातला पैसा खूप फिरत असेल तर आर्थिक वाढ होत असते, अर्थव्यवस्थेची वाढ होत असते. पण अशा काही वेळा अशी पण अवस्था निर्माण होऊ शकते जिथे इन्फ्लेशन तर असतंच पण स्टॅग्नेशन पण असतं. स्टॅग्नेशन म्हणजे इन्फ्लेशनच्या काळामध्ये आर्थिक वाढ झाली पाहिजे आणि रोजगार निर्मिती झाली पाहिजे, पण अशी काही अवस्था येते जशी 2020मध्ये भारतात आणि जगामध्ये आलेली होती की वस्तूंच्या किमती तर वाढत होत्या, रोजगार निर्मिती पण होत नव्हती आणि आर्थिक वाढ पण होत नव्हती. व्ही शेप कर्व आपण बघतो. व्हीचा जो खालचा नॉच आहे तो 2020मध्ये निर्माण झालेला. GDP वृद्धी जर आपण काही गाठता येऊ शकत नव्हतं, म्हणजे आर्थिक वाढ पण होत नव्हती आणि वस्तूंच्या किमती पण वाढत होत्या. अशा अवस्थेला आपण स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन किंवा स्टॅगफ्लेशन म्हणतो. हे स्टॅगफ्लेशन कोणी मांडलेलं आहे, त्याच्यावर कोणी टीका केली आहे, स्टॅगफ्लेशन म्हणजे नेमकं काय हे पण कन्सेप्ट थोडेसे आपल्याला माहिती पाहिजे, कारण अलीकडे जग या अवस्थेतून जात आहे. तर चलनवाढीचे प्रकार पण थोडेसे माहिती पाहिजे. भारतीय वित्तीय बाजार हा आपल्या चेकलिस्टमधला पुढचा मुद्दा. मस्ट बी अ बँक. पिसाचा झुकता मनोरा ते दोघं बघतायत आणि तो पडताना दिसतोय त्यांना, कारण तो तसा झुकलेलाच आहे, पडताना दिसतोय आणि तो त्याच्या बायकोला सांगतोय की ती एक बँक असली पाहिजे, ज्या अर्थी ती बुडते. तर एखादी बँक ती बुडतेच आणि अशा बुडण्याच्या अवस्थेमध्ये काहीसं आपला वित्तीय बाजार सध्या आहे. बँका खूप मोठ्या एका अवस्थेतून जात आहेत. खूप मोठा NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट त्यांचा निर्माण झालेला आहे. तर या संबंधित काही कन्सेप्ट्स आहेत ज्यांचा या राज्यसेवा पूर्वच्या सिलेबसमध्ये कुठेही उल्लेख नाही, पण ते मुद्दे पण एकदा करून गेलं पाहिजे, कारण त्यापासून खरं तर अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू होतो. का कोणास ठाऊक, पण आमच्या दीपस्तंभ टीमला वाटतं की ATMचे जे प्रकार पडतात त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. तर एकदा व्यवस्थित करून घ्या. जर आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलाच तर तुमचे हक्काचे मार्क असणार आहेत. बँक ATM, व्हाईट लेबल ATM, ब्राऊन लेबल ATM असे काही ATMचे प्रकार पण आहेत. अलीकडे एक ड्युएल ATM पण यायला लागलेले आहेत, अगदी स्क्रीन टच आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड टाकण्याची आवश्यकता पण नाही, असे सुद्धा ATM यायला लागलेले आहेत. ते प्रकार चालू काळाचा जे काही प्रकार येत आहेत किंवा जे काही ॲडव्हान्समेंट होते तर त्या अँगलने आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी भारत सरकारच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रेरणेने स्थापन झालेली यंत्रणा आहे. UPI, IMPS यासारखे जे आपण काही हाताळतोय पेमेंट गेटवेज, तर ते गेटवे ज्या यंत्रणेनं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, तर NPCIची एक प्राथमिक माहिती मला वाटतं आपण गोळा केली पाहिजे, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. भारतीय बँक, त्यांची स्थापना आणि त्यांचं मुख्यालय हे पण एक व्यवस्थित थोडंसं करून गेलं पाहिजे, कारण अलीकडे भारतीय बँका आणि त्यांचे मोटो याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा काही बँका आहेत का ज्यांना आता 50 वर्ष पूर्ण झालेत, 75 वर्ष पूर्ण झालेत, 100 वर्ष पूर्ण झालेत, तर ते थोडंसं मला वाटतं वेगळं काढून घेतलं पाहिजे. काही बँकांचे जी मुख्यालय आहेत तर ते थोडेसे ऑड आहेत. उदाहरणार्थ सिडबी जी आहे ती खरं तर बँक नाही आहे, नॉन बँक आहे. सिडबीचं मुख्यालय लखनौमध्ये आहे. तर लखनौला का केलं माहीत नाही, पण अशा काही बँक्स आहेत ज्यांचे ऑड कुठे मुख्यालय आहेत, तर ते थोडेसे त्यांची काही यादी मिळते का, त्यांचे जे मोटो, त्यांचे जे लोगो आहेत तर त्यांची वेगळी माहिती कुठे मिळते का, तर ते गोळा करण्याचा प्रयत्न करा. कदाचित जोड्या लावा या सदरामध्ये, त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. आर्थिक वर्ष, बँकांचं आर्थिक वर्ष अर्थातच एप्रिल ते मार्च आहे, पण अलीकडे रिझर्व्ह बँक ज्याचं आर्थिक वर्ष जुलै ते जून होतं, तर रिझर्व्ह बँकेने त्याचंही आर्थिक वर्ष आता एप्रिल ते मार्च करून टाकलेलं आहे. तर हा झालेला बदल हा पण थोडासा मला वाटतं याची पण थोडीशी माहिती आपण गोळा केली पाहिजे. मॉनिटरी पॉलिसी हा एक आयोगाचा आवडता मुद्दा, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट यासारखे मॉनिटरी पॉलिसीमध्ये असणारे मुद्दे. आणि एक आयोगाचा MPSCच काय तर UPSCचा पण आवडता मुद्दा, ओपन मार्केट ऑपरेशन्स. भारत सरकार त्याच्या प्रतिभूती खुल्या बाजारामध्ये त्याची खरेदी विक्री करते. ते खरेदी कधी करते आणि विक्री कधी करते, त्याचे चलनवाढीवर काय परिणाम होतात ते आपल्याला व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे. चलनविषयक धोरण याच्यावर एखादा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. आता नाही तर मेन्सला तरी विचारणारच आहे, त्यामुळे ते आताच करून घेतलेलं मला वाटतं जास्त फायद्याचं ठरणार. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, 100रातलं एक 40 असं कर्ज बँकांना अग्रक्रमाला द्यायला लागतं, प्रायोरिटी सेक्टरला द्यायला लागतं.
उदाहरणार्थ एखादी बँक, स्टेट बँक, तिने जर एका वर्षामध्ये 100 कोटी रुपये कर्ज दिलं तर 40 कोटी रुपये तिला ते प्रायोरिटी सेक्टरला द्यायला लागतं. प्रायोरिटी सेक्टरमध्ये काय काय मोडतं त्याची यादी, प्रायोरिटी सेक्टरमधले 40ची पण काही फोड केलेली आहे. ती फोड कशी आहे, 2023-24 मध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीचे टार्गेट ठरवून दिलेले आहेत. ते कसे आहेत, स्मॉल फायनान्स बँक आणि RRB रिजनल रुरल बँक्स यांच्यासाठी हे 40% नाही आहे, 75% आहे. आणि नागरी सहकारी बँकांना सुद्धा येत्या काळामध्ये ते 75% केलं जाणार आहे. तर हा फरक आणि त्या संबंधित असणारी माहिती ती मला वाटतं गोळा करून ठेवली पाहिजे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असणार आहे. वित्तीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये एक चालू आर्थिक घडामोडी म्हणून बॅड बँक ही पण एक संकल्पना मला वाटतं करून घेतली पाहिजे. NARC नार्क नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी अशी बॅड बँक भारतामध्ये स्थापन करण्यात येईल अशी घोषणा 2021 मध्ये करण्यात आली होती. आणि 2021-22 मध्ये अशी बॅड बँक नार्क नावाने आपण स्थापन केलेली आहे, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. या संबंधित लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तसा कायदा संमत करून त्या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी पण झालेली आहे आणि लवकरच ही NACL कार्यरत होणार आहे. बॅड बँक एक्झॅक्ट काय काम करते, तर वेगवेगळ्या ज्या बँका असतात त्यांच्या ज्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स एखादी बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा त्याला ॲसेट्स म्हणतात. ते जर परफॉर्म करत नसतील, म्हणजे त्या कर्जांचा हप्ता जर वेळेवर थकीत होत नसेल तर ते नॉन परफॉर्मिंग मध्ये जातात. त्यांना NPA म्हणतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. हे NPA म्हणजे या बँकांचं हेडेक असतं. त्यांना एक तर त्याच्यापासून व्याज मिळत नाही आणि त्यांचे जे बॅलन्स शीट असतात ते खराब होत असतात. तर ह्या NPA एक बॅड बँक असते जी खरं तर बॅड नसते, खरं तर चांगली असते. या वरच्या बँकाच बॅड आहेत. ही बॅड बँक काय करते, त्या बँकांकडनं ही कर्ज, हे जे काही थकीत कर्ज आहेत ते स्वतःच्या डोक्यावर घेतात. उदाहरणार्थ या सगळ्या बँकांची मिळून एक 100 कोटी रुपयांची कर्ज आहेत जी थकीत राहिलेली आहेत, ज्यांचा व्याजाचा हप्ता येत नाहीये. तर बॅड बँक काय करते, त्यांच्याबरोबर डील करते की चला 100 कोटीची कर्ज आहेत ना, असं पण तुम्हाला बुडालेलं तर वाटतंय ना, तर चला एक 40 कोटीला मला देऊन टाका. बॅड बँक काय करतं, ते 40 कोटी रुपयाला वसूल करतं. मग या बँकांनी काय करायचं, त्यांचा रोजचा जो बिझनेस आहे, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, तो करत राहायचा. 40 कोटीला बॅड बँक काय करते, हे 100 कोटी रुपयांचे ॲसेट्स जे नॉन परफॉर्मिंग ते खरेदी करतं. आणि बॅड बँक ही कर्ज वसुलीमध्ये प्रसिद्ध असते, कर्ज वसुलीमध्ये पारंगत असते. मग ती ज्याचं कर्ज थकीत आहे त्याच्याकडनं कसं वसूल करायचं, ती कर्ज वसुली पथकं कशी नेमायची, जे तारण, जे कोलॅटरल, जे मॉर्गेज ठेवलेलं आहे त्याची लिलाव, त्याची विक्री करून ते कसं वसूल करायचं, हे बॅड बँकेला चांगलं ठाऊक असतं. कदाचित ही बॅड बँक त्या ॲसेटच्या विक्रीतून एक 60 कोटी रुपये कमवते. म्हणजे तिने ते विकत घेतले 40 कोटीला आणि त्याच्यातनं 60 कोटी कमवले, म्हणजे 10-20 कोटी रुपये असाच तिला नफा होऊन जातो. तशी एक केंद्र सरकार पुरस्कृत अशी बँक स्थापन करण्यात आलेली एक बॅड बँक, तिचं नाव आहे नार्क. तर तिच्यावर पण प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते. चेकलिस्टमध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त, ज्याला मेन्समध्ये खूप आत्यंतिक महत्त्व आहे. STI मेन्स, राज्यसेवा मेन्स या दोनही परीक्षांमध्ये सर्वाधिक मार्क, सर्वाधिक वेटेज ज्या मुद्द्याला आहे तो मुद्दा आहे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. तर त्याच्यावर 1-2 किरकोळ प्रश्न पूर्व परीक्षेला पण विचारले जातात, ते पण आपण घेऊया इथे की चेकलिस्टमध्ये कुठले कुठले मुद्दे असू शकतात. इकॉनॉमिक ग्रोथ जर छोटी असेल तर बजेट डेफिसिट वाढते, हे आपल्याला चांगलं ठाऊक झालेलं. आता जेव्हा एखाद्या देशामध्ये आर्थिक रेलचेल असते, बऱ्यापैकी अर्थव्यवस्था फिरत असते, लोक चांगला कर भरतात आणि अर्थव्यवस्थेवर खर्च करण्याची गरज पडत नाही आणि सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होतो. सरकारचा बजेट डेफिसिट, ज्याला आपण इकडे फिस्कल डेफिसिट म्हणतो, ते चांगलं आटोक्यात असतं. पण जेव्हा मंदी येते, जसं आता आलेलं आहे 2020-21 आपण मंदीचा सामना केलेला, त्या काळामध्ये आपल्याला खूप जास्त इकॉनॉमिक ग्रोथ आपली घटलेली होती. म्हणजे मंदी आलेली, सरकारचा कर महसूल घटला एका बाजूने आणि दुसरं सरकारला खर्च करायला लागला अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, उदाहरणार्थ आत्मनिर्भर भारत. तर ग्रोथ कमी झाली की सरकारचा डेफिसिट वाढणार, कारण जमा कमी होणार, खर्च वाढणार. आणि बजेट डेफिसिट याआधी आपण जे 3 ते 3.5च्या दरम्यान, जे 3 ते 3.5% दरम्यान फिस्कल डेफिसिट ठेवत होतो, ते आता 5च्या आपण पुढे चालले गेलेली आहे. तर बजेट डेफिसिट, तर या संबंधित काही संकल्पना असतील तर त्या थोडे 1-2-3 सूत्र मला वाटतं राज्यसेवा पूर्वच्या अँगलने करून घेतलं पाहिजे. अर्थसंकल्पाचे काही प्रकार आहेत, उदाहरणार्थ 1-2 मुद्दे. एक आउटकम बजेट नावाचा बजेट आहे आणि एक झिरो बेस्ड बजेट नावाचं बजेट आहे. तर ते आपल्याला जरी मेन्समध्ये दिलेलं आहे तरी त्यातले 1-2 काही कन्सेप्ट्स असतील, एक जास्त नाही, 1-2 जरी कन्सेप्ट्स केला तरी चालतील, पण ते आपल्याला थोडेसे
माहिती पाहिजेत. अर्थसंकल्पाचे हे प्रकार पण करता येतात. एक तर आहे बॅलन्स बजेट, दुसरे डेफिसिट बजेट, जिथे डेफिसिट म्हणजे जमा कमी असणार आहे, खर्च जास्त असणार आहे. आणि सरप्लस बजेट पण असतो, जिथे जमा जास्त असणार आहे आणि खर्च कमी असणार आहे. तर हे प्रकार स्वरूप हे पण मला वाटतं थोडंसं एक माहिती पाहिजे. याच्यावर आत्ता आयोगाने प्रश्न विचारला होता. महसुली तूट आणि राजकोषीय तूट यांची सूत्र हे आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. या सूत्रांवर तर मेन्सला अगणित प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तो थोडंसं या दोन का होईना पण त्यांची सूत्र करून ठेवा. तुटीचा अर्थ भरणा, जर बजेटमध्ये डेफिसिट राहत असेल, सरकारची जमा कमी आणि खर्च जास्त होत असेल, तर त्या तिजोरीत कुठनं तरी पैसे आणून टाकायला लागतात. 2, 3, 4 मार्ग आहेत त्याचे. उदाहरणार्थ स्वकीयांकडनं कर्ज घेणं, परकीयांकडनं कर्ज घेणं, आणि हे सगळं कर्ज मग रिझर्व्ह बँकेकडनं पण कर्ज उचलण्याची सोय आहे. आणि सगळं कर्ज अपुरं पडत असेल तर शेवटी नोटा छापायला लागतात. तुटीचा अर्थभरणा कसा करतो, त्याचे परिणाम काय होतात अर्थव्यवस्थेवर, तुटीचा अर्थभरणा ज्याला डेफिसिट फायनान्सिंग म्हणतात, त्याचा आणि चलनवाढीचा कसा संबंध आहे, मला वाटतं हे मुद्दे राज्यसेवा पूर्वला सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतात. अमेरिकेच्या बाबतीमध्ये हे कार्टून आहे, ते भारताच्या बाबतीत पण लागू होते थोडंसं. जॅक अँड जिल वेंट अप द हिल म्हणतो आपण, पण जॅक अँड इल्ड आहे आता, आणि हा इल्ड कर्व जो आहे तो आता घटत चाललेला आहे. मध्यंतरी या संबंधित सरकारच्या ट्रेझरी बिल आणि बॉन्ड्सचे जे इल्ड्स आहेत, इल्ड म्हणजे त्यांचं उत्पादन क्षमता, तर ती घटत गेलेली आहे. त्या पण कन्सेप्ट थोड्या आपल्याला जर माहिती करून घेता आल्या तर थोडंसं चांगलं राहील. या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने अलीकडे एक ऑपरेशन ट्विस्ट नावाचं पण ऑपरेशन राबवलं होतं. तर त्याची पण थोडी जर माहिती तुमच्याकडे उपलब्ध असेल तर चांगलं आहे, नसेल तर थोडीशी गोळा करून ठेवा. एक्झॅक्ट काय करतात ऑपरेशन ट्विस्टमध्ये, कोणी राबवलेलं, भारतात ते कसं राबवलं जातं, इल्ड आणि ऑपरेशन ट्विस्टचा कसा संबंध आहे ते पण थोडंसं माहिती पाहिजे. पुढचा मुद्दा आहे कररचना. कररचनेचा सुद्धा सिलेबस राज्यसेवा पूर्वच्या सिलेबसमध्ये उल्लेख नसला तर एक 2, 4, 5 मुद्दे त्याबाबत जर करून गेलात तर नक्कीच ॲडव्हान्टेजेस राहील. करांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करांचे प्रकार माहिती पाहिजे थोडेसे. उदाहरणार्थ मी इन्कम टॅक्स भरतोय, प्रत्यक्ष कर आहे, आणि मी जर GST भरत असेल तर मग तो GST मी दुसऱ्याच्या डोक्यावर ढकलून देतो. अप्रत्यक्ष करांच्या प्रकारामध्ये तो येतो. हे प्रकार, दोनही प्रकार, त्यांची यादी, केंद्राचे कोणते आहेत आणि राज्यांचे कोणते, त्यांची यादी आपल्याला थोडीशी एक बेसिक का होईना राज्यसेवा पूर्वपुरता तरी थोडीशी माहिती पाहिजे. करांसाठीच्या समित्या, आणि त्यात फक्त एक चेलैया आणि केळकर या 2 समित्या जरी आपल्याला थोडीशी माहिती जर वाचता आली तर मला वाटतं ते पण फायद्याचं ठरणार आहे. GSTचे दर जे कार्टून याच्यामध्ये दाखवलेले आहेत, 5, 12, 18, 28, याच्यामध्ये किरकोळ सूक्ष्म बदल होतात. एक 2-3 काही वस्तू आणि काही सेवा आहेत ज्या एक्सेप्शनमध्ये आहेत, तर त्या कोणत्या ते पण थोडंसं एक किरकोळ एक बेसिक माहिती जरी आपल्याकडे असेल. या स्लॅबमध्ये बसणाऱ्या पण काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ न घासलेले हिरे किंवा सोनं, त्यांच्यावरचे रेट GSTचे काय आहेत, थोडीशी माहिती मला वाटतं गोळा केली पाहिजे. एकूण कर संकलनाचा क्रम पण थोडासा गोळा करून ठेवा. अलीकडे एक प्रश्न, ज्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये वाद निर्माण झालेला होता, तर कर की केंद्राला सर्वाधिक कर महसूल मिळवून देणारा कर कोणता आहे, अपूर GST आता, आणि राज्यांना कर महसूल मिळवून देणारा कोणता आहे, तो पण GSTचे. आता तो तिकडे CGST आणि इकडे असणारा तो SGST. तर कर संकलनाचा क्रम, पहिला क्रम कोणाचा, म्हणजे पहिलं कोणतं कर महसूल आहे, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, त्याची यादी तुम्हाला गोळा करणं मला वाटतं आवश्यक ठरणार आहे. वित्त आयोग, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आलेल्या तर आहेतच, त्या लागू पण झालेल्या आहे. 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विविध राज्यांना किती वाटा मिळतो आहे, सर्वाधिक वाटा कोणाला मिळतोय, आणि महाराष्ट्राला या दोन्ही आयोगानुसार किती वाटा मिळतोय, ते आकडे हायलाईट करून जाणं आवश्यक आहे. त्यांचं जे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन आहे, त्याचं जे सूत्र आहे, त्या सूत्राचे ठळक मुद्दे पण एकदा व्यवस्थित वाचून गेलात तर फायद्याचं राहील. एक कार्टून आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं, 2014ची बाब होती. 4 व्हीलर वापरतोय, 4 व्हीलर 30% टॅक्स स्लॅबमध्ये होती, त्याच्यावर 30% टॅक्स आकारला जाईल. तो म्हणतो आय वॉन्ट टॅक्स रिलीफ, मला करामध्ये सवलत पाहिजे. आता त्याला 0% टॅक्स स्लॅबमध्ये आणलं आहे, पण हे दिसतं आपल्याला की त्याची गाडीच गेली. आता त्याला ते छोटी गाडी वापरतोय, डन म्हणतात ते. तर तो खालच्या स्लॅबमध्ये आला, खालच्या स्लॅबमध्ये आणून खरं तर त्याच्या 4 व्हीलरवर त्याला टॅक्स स्लॅब कमी करायचा होता, किंवा त्याच्या इन्कमवर. त्याचे इन्कम आता इतकं घटलेलं आहे की तो आता 0% टॅक्स स्लॅबमध्ये आलेला आहे. तर हे नाही झालं पाहिजे. खरं तर कर महसूल वाढला पाहिजे, कर पातळी वाढली पाहिजे,
आणि तितकं लोकांचं उत्पन्न पण वाढत गेलं पाहिजे. उत्पन्न घटत गेलेलं आहे दुर्दैवाने. सहकार हा मुद्दा राज्यसेवा मुख्यला आहे. तो आत्ताच करून घेणं आवश्यक ठरणार होतं किंवा याआधी तुम्ही तयारी केली असेल तर उत्तम. त्याच्या संबंधित 1-2 थोडे मुद्दे बेसिक थोडेसे माहीत करून गेलात तर फायद्याचं ठरेल. ते पण सहकार कायदे आणि विविध सहकार समित्या, त्यातल्या 1-2-3 समित्या आहेत. त्या समित्यांनी जी ऐतिहासिक वाक्य उच्चारलेली आहेत, ज्यांचा आयोग परत परत उच्चार करतं, ते पण थोडंसं करून ठेवा. सहकार कायदे 1904, 1912 आणि अलीगडचा महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकारी कायद्यात झालेल्या अमेंडमेंट्स, तर ते थोडेसे त्याचे बेसिक पॉईंट्स जर उपलब्ध झाले तर ते एकदा वाचून काढायला हरकत नाही. उद्योगांच्या बाबतीत पण आम्ही काही महत्त्वाचे मुद्द्यांची चेकलिस्ट बनवलेली. औद्योगिक धोरण 1991चं नवीन औद्योगिक धोरण 24 जुलैचं, ज्याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारले गेलेले आहेत. तर त्या धोरणामध्ये एक्झॅक्ट आपण काय बदल केलेले आहेत तर ते थोडंसं माहीत करून ठेवा. MRTP आणि स्पर्धा कायदा हे जे काही कायदे आहेत, एक मोनोपोलीज रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट आणि दुसरा कॉम्पिटिशन ॲक्ट. ते ॲक्ट कधी झालेले आहेत, त्याच्यात काय दुरुस्त झालेले आहेत, कधी दुरुस्त झालेले आहेत, ते थोडं एक बेसिक माहिती जरी उपलब्ध करून ठेवली आपण तरी ते फायद्याचं ठरेल. 1969 आणि 2002 एवढी जरी वर्ष माहिती असली तरी इनफ आहे. मेक इन इंडियावर अलीकडे प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. राज्यसेवा मुख्यलतार्थ 3 प्रश्न याच्यावर विचारले गेलेले आहेत. पूर्वला विचारले जाण्याची शक्यता असू शकते. मेक इन इंडिया, त्याचे टार्गेट काय होते, कधी सुरू झालं, त्याचं असं काय तात्कालिक त्या काळामध्ये 2014मध्ये घडलेलं होतं की मेक इन इंडिया अभियान आपल्याला सुरू करायला लागलं. एक्झॅक्ट इथे रेड टेप आणि मेक इन इंडिया असं दाखवलेलं आहे. हा काय संबंध एक्झॅक्ट, म्हणजे रेड टेप असं का दाखवलेलं आहे, लाल फितीचा कारभार रोखण्यासाठी मेक इन इंडिया नेमकं काय करत आहेत ते पण थोडंसं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं नवीन वर्गीकरण जे 2020मध्ये आपण आत्मनिर्भर भारत अन्वये स्वीकारलेलं आहे, ते वर्गीकरण पण आपल्याला माहीत असणं हे तर खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते पण एकदा करून ठेवा. पायाभूत सुविधा हा सुद्धा राज्यसेवा मुख्य आणि STI मुख्यमध्ये असणारा मुद्दा, पण याच्यावर पण आयोगाने आता कंबाईन पूर्वला पण आणि राज्यसेवा पूर्वला पण काही निवडक प्रश्न विचारलेले आहेत. आणि नेमका सुयोग म्हणावा का दुर्योग म्हणावा ते प्रश्न बाद पण झालेले आहेत. तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचं काय बेसिक माहिती, एक थोडी माहिती गोळा करता येते का, तर त्याचे प्रयत्न करा. राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक जे भूगोलात तुम्हाला ऑलरेडी करायचेच आहेत, तर ते काय आहेत का, त्याचे काय वेगळे स्पेसिफिक यादी मिळते का, नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आपण ते बदलले पण आहेत तर त्यांची पण काही माहिती मिळते का, तर ती गोळा करून ठेवा. एक्सप्रेसवेज, काही नवीन एक्सप्रेसवेजचं उद्घाटन माननीय पंतप्रधान किंवा गडकरीजींनी केलेलं आहे, तर त्यांची काही यादी मिळते का, तर ते पण प्रयत्न करूया आपण थोडेसे. मेट्रो रेल्वे, अलीकडेच्या 3ही बजेटमध्ये मेट्रो रेल्वेसाठी जे काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर थोड्याशा, उदाहरणार्थ महाराष्ट्रातल्याच काय नाशिक मेट्रो काय आणि नागपूर मेट्रो काय, त्या मेट्रोमध्ये काय, त्या मेट्रोसाठी काय घोषणा झालेल्या आहेत, तर ते मुद्दे थोडेसे जर एक 1 लाईन का होईना थोडेसे काढता आले तर थोडेसे प्रयत्न करा. रेल्वे विभाग, विद्युतीकरणाचं, रेल्वेच्या किती लाईन्स या विद्युतीकरण झालेल्या आहेत आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रानुसार आणि वापरानुसार क्रम. आपल्याकडे ऊर्जा निर्मिती, आता लोड शेडिंगला आपण सामना करतो लोड शेडिंगचा, तर ऊर्जा निर्मिती, उदाहरणार्थ औष्णिक ऊर्जा खूप जास्त निर्माण होते आणि तिथे लागणारा नेमका कोळसाचा पुरा पडल्यामुळे आपण लोड शेडिंगला फेस करतोय. तर त्याचा वाटा किती आहे, वापर कसा, कृषी वापर जास्त आहे का उद्योगांचा का घरगुतीचा, त्याचा काही क्रम मिळतोय का, तर ते पण आकडे मिळवण्याचा प्रयत्न करा. याच्यावर आयोग कदाचित प्रश्न विचारू शकतं, जे आता विचारलं पण गेलेलं होतं, तो पण प्रश्न एक आता बाद झालेला आपण बघितला. विषय चेंज करू. BBC न्यूज़ एक जोक दिलेला आहे, कोयले की कमी हो सकता है बिजली संकट, लोड शेडिंग होऊ शकतं अशी सध्या चर्चा, आणि खरंच इलेक्ट्रिसिटी अपुरे पडते आपल्याला. ती पत्रकार विचारते त्याला की काही पॉवर क्राइसिस आहे का, तो म्हणतोय कोई पॉवर क्राइसिस नहीं, पापा मंत्री और चाचा विधायक आहे हमारे. ते पॉवर क्राइसिस म्हणतंय पण ते त्याला वेगळंच पॉवर वाटतंय. ते खरं पॉवर हे बिजलीचा पॉवर आहे, ते त्याला नंतर कळणार आहे. वो बिजली वाले पॉवर की बात कर रही है. ठीक आहे, ते त्यांच्या गावात पण नाही आहे की आपण ही सोय आधीच केली पाहिजे होती. परकीय व्यापार हा मुद्दा पूर्णपणे राज्यसेवा मुख्यला जरी असला तर एक 2-3 बेसिक आकडे जे आपल्याला थोडेसे करून ठेवणं फायद्याचं ठरणार आहे. ते म्हणजे अगदी खूप नाही, थोडेच. एक आयात निर्यातीत बाबतीमध्ये सर्वाधिक आयात आपण कोणाकडनं करतो, कोणाला करतो, कशाची करतो आयात आणि कशाची निर्यात करतो, त्याचा जो काही क्रम आहे त्यातल्या पहिले 5
जरी आपण गोळा करून ठेवले तरी इनफ आहे. 2021-22चे आकडे अजून तरी म्हणजे आजपर्यंत तरी अजून उपलब्ध झालेले नाहीत. फेब्रुवारीचे आकडे अजून यायचे बाकी आहेत. 2020-21चे आकडे मात्र उपलब्ध आहेत. तर ते जरी आत्ता या परीक्षेसाठी करून ठेवले आणि नवीन आकडे उपलब्ध झाल्यानंतर ते कंपॅरेटिव्ह केले तर फायद्याचं राहणार आहे. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होत असणारी FDI आणि FII मधला काय फरक आहे एक्झॅक्ट किंवा FPI मधला फरक आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट त्याचे बेसिक फरक काय आहे. FDI 2000 पासून 2022 पर्यंत सर्वाधिक कोणी केली आणि म्हणजे कोणत्या देशातनं झाली आणि या आर्थिक वर्षामध्ये कोणी केली. आता त्याचे पण आकडे अजून यायचे. तर 2020-21चे आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. 2021 पर्यंतचे आकडे जरी केले तरी चालतील. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाबतीमध्ये आत्ताच्या बजेटमध्ये काही घोषणा झालेली आहे आणि त्याचा एक अमेंडमेंट संबंधित काही दुरुस्त्या आपण त्याच्यामध्ये करतोय ज्या आंतरराष्ट्रीय पठडीमध्ये बसतील. तर त्या काय घोषणा झाल्यात त्याची पण माहिती गोळा करून ठेवा. एक परंपरागत प्रश्न आहे, रुपयाचं अवमूल्यन जे आपण 3 वेळा केलं, किती वेळा केलं, किती केलं आणि कशासाठी केलं, त्याचे काय परिणाम झालेले. तर त्याचे आकडे जे पूर्वापार विचारत आलेले आयोग तर ते एकदा वेगळं व्यवस्थित करून ठेवा. तेलाच्या किमती आता पूर्ववत होत आहेत. ठीक आहे, पेट्रोलियम संबंधित जे काही बॅरलच्या मध्यंतरी किमती उतरलेल्या होत्या त्या आता सगळ्या वाढतात. मोठा बाउन्स येतोय आता. तर तेलाच्या किमती वाढल्यामुळे आपला परकीय व्यापारावर खूप मोठी तूट आपल्याला आता येत जाते. ती तूट पेट्रोलियमच्या किमती आणि पेट्रोल डिझेलचा जो काही भडका आहे त्या संबंधित काही करंट माहिती विचारली जाण्याची शक्यता असू शकते. पेट्रोलवर केंद्र आणि राज्य काय काय पद्धतीचे कर आकारतात त्याची माहिती मला वाटतं थोडी जर गोळा करता आली एखादा ऑड प्रश्न विचारले जाऊ शकतो. आता आपण अशा मुद्द्यांवर येऊया जे मुद्दे सिलेबसमध्ये डिफाईन झालेले आहेत. एक आहे आर्थिक सामाजिक विकास आणि हा विकास या विकासाचा इतिहास आपल्याला ज्या योजनांच्या माध्यमातून सापडतो त्या योजना आहेत पंचवार्षिक योजना. त्या पंचवार्षिक योजनांवर याआधी पूर्वापार खूप प्रश्न विचारले जात होते. अलीकडे त्यांची संख्या जरी कमी झालेली असली तरी गेल्या 70 वर्षांचा इतिहास आपल्याला त्यांना कळतो आणि पंचवार्षिक योजना हा खरं तर समराईज करणारा मुद्दा आहे. नीती आयोग या अँगलने नीती आयोगावर आत्ता राज्यसेवा पूर्व 2021च्या पेपर 1 मध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता परत असू शकते. विविध पंचवार्षिक योजना, त्यांची वर्ष, त्यांची प्रतिमानं, नियोजित वृद्धी दर, विविध योजनांमध्ये काय काय वृद्धी दर नियोजित होता आणि एक्झॅक्ट किती साध्य झाला, मुख्य भर सुरुवात केलेल्या योजना, लोह पोलादाच्या योजना, विविध खत प्रकल्प आणि विविध धरणं यांची वेगळी समरी करणारी यादी जर काढता आली तर आहे. ऑलरेडी काही तज्ज्ञांनी काही विद्यार्थ्यांनी काढलेली पण आहे तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो करंट अफेअर्सच्या अँगलने तो नीती आयोग आणि नियोजन आयोगातला एक्झॅक्ट फरक, त्यांची रचना, त्यांचे उद्देश आणि नेमकं काय काम त्यांनी करायचं आहे, कशासाठी, भांडवलशाहीकडे झुकण्यासाठी नीती आयोग आला आहे का, तर असं थोडंसं एक बेसिक माहिती आपल्याला उपलब्ध असली पाहिजे. नीती आयोगाने आता राज्यांमध्ये स्पर्धा लावलेली आहे त्याचंही चित्र आहे. ठीक आहे, नीती आयोगाने या स्पर्धा लावण्यासाठी राज्यांसाठी काही विशिष्ट क्षेत्रांचे सामाजिक आणि आर्थिक असे निर्देशांक विकसित केलेले आहेत. याच्यावर पण अलीकडे प्रश्न विचारले जातात. असे कोणते कोणते निर्देशांक आहेत ते पण माहिती उपलब्ध असली पाहिजे. जनसांख्यिकी ह्या राज्यसेवा पूर्वमध्ये डिफाईन केलेला पहिला मुद्दा. ठीक आहे, डेमोग्राफी, लोकसंख्येच्या आकड्यांचं विश्लेषण या सदरामध्ये करतात. एक कार्टून आहे, एलियन्स येतात इकडे आणि खाली एक बोर्ड दिसतो त्यांना नो व्हॅकन्सी, 7 बिलियन अँड काउंटिंग. 7 बिलियन आहोत आम्ही 700 कोटी म्हणजे 7 अब्ज आम्ही आहोत ऑलरेडी. ते म्हणतात की नाही चला घरी, इकडे त्यांना जागा नाही, आपल्याला काही जागा मिळणार नाही. 7चे आपण आता 8 व्हायला आलेलो आहोत आणि त्या संबंधित काही आकडे आपल्याला मिळतात का तर त्याचा आपण शोध घेऊया. लोकसंख्या बदलाच्या अवस्थांवर सलग या 1.5 वर्षामध्ये झालेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेले. लोकसंख्या बदलाच्या अवस्था कोणत्या तज्ज्ञांनी मांडल्या, किती आहेत, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेत काय काय होतं, जन्मदर, मृत्यूदर, अगदी जनन दरपर्यंतचे मुद्दे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित करून घेतले पाहिजेत. त्याच्यावरचा प्रश्न चुकला तर तुम्हाला कोणीच माफ करणार नाही आहे. लोकसंख्या बदलाच्या अवस्था व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जे जे काही आकडे आहेत म्हणजे अगदी दशवार्षिक वृद्धी दरापर्यंतचे
या दोन मुद्द्यांवर आयोगाने खूप प्रश्नांचा सपाटा लावलेला आहे। एक आहे लोकसंख्या घनता आणि दुसरे लोकसंख्येतलं लिंग गुणोत्तर, दोनही लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तर। तर घनता आणि लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जे जे आकडे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात किंवा जे जे आकड्यांचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे ते थोडंसं विश्लेषण करून ठेवा। आणि तिसरा वेगळा मुद्दा सांगण्याची आवश्यकता नाही, महाराष्ट्राची लोकसंख्या, विविध जिल्हे, या जिल्ह्यांची क्रमवारी, चढती आणि उतरती, ते सगळे व्यवस्थित डिस्कस केलं पाहिजे। मला वाटतं तुमचा विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर डिस्कशनने त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे। आजी विचारतात त्यांना, हे तुमचं पहिलं बाळ आहे का? इज इट द फर्स्ट? ते म्हणतात नाही, नो, द 7 बिलियन्थ। ते म्हणतात, खोचक म्हणतात की पृथ्वीवरचं ते 700 कोटी व बाळ आहे असं ते म्हणतात। खरंच 700 कोटी इतकी लोकसंख्या आपली झालेली होती। आपण आता 800 कोटीच्या उंबरठ्यावर आहोत। 2024 मध्ये आपण 8 बिलियन होणार आहोत। ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आता असू शकते। 2024 मध्ये जगाची लोकसंख्या 8 बिलियन होणार आहे, जी आता 7 बिलियन आहे, 2012 मध्ये झालेली होती 7 बिलियन, आता ती 8 बिलियन म्हणजे 800 कोटी, त्यातले 150 कोटी भारतात आहेत आणि 150 कोटी चायनामध्ये आहेत, म्हणजे 300 कोटीचा हिशेब तर इकडेच होऊन जातो। 8 बिलियनची 9 बिलियन व्हायला अजून 24 वर्ष लागणार आहेत, 2048 मध्ये ते होणार आहे। पण तूर्त 2024 मध्ये आपण 8 बिलियन होणार आहोत, हा मुद्दा थोडासा लक्षात ठेवायचा आहे। पुढचा मुद्दा आहे समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट। या सदरामध्ये विविध योजनांचा उल्लेख होतो, तर त्या योजना मला वाटतं एकेरी योजना सगळ्या, त्या सगळ्या योजनांची सुरू होण्याची वर्ष आणि त्यांची उद्दिष्ट, जे आपल्याला नंतर राज्यसेवा मुख्य पेपर 3 आणि पेपर 4 मध्ये पण लागतो। उदाहरणार्थ 2 इथे दाखवलेले आहेत, एक आहे नरेगा योजना आणि दुसरं आहे शिक्षणाशी संबंधित योजना किंवा नवीन शिक्षण धोरण, तर त्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असू शकते। समावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट या सदरामध्ये, तर रोजगाराच्या उदाहरणार्थ नरेगा योजना, आरोग्याच्या उदाहरणार्थ आयुष्मान भारत योजना, मूलभूत सुविधांच्या योजना उदाहरणार्थ उज्ज्वला योजना, याच्यावर सलग प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर त्यावर परत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असणार आहे, तर ते व्यवस्थित मुद्दे करून घ्यायचे आहेत। शिक्षण आयोग आणि नवीन शिक्षण धोरण, ठीक आहे, विविध शिक्षण आयोग जे पेपर 3ला आपल्याला लागणार आहेत, नवीन शिक्षण धोरण, त्याच्यासाठीच्या 2 समित्या, धोरण कधी जाहीर झालं, 5-3-3-4 हा फॉर्म्युला काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत, कधी इम्प्लिमेंट होणार आहे, कोणी इम्प्लिमेंट केलेल्या राज्याने आणि त्याची गती काय असणार आहे, या बाबतीतची माहिती राज्यसेवा पूर्वसाठी सुद्धा असणं मला वाटतं आवश्यक राहणार आहे। महिलांच्या आणि बालकांच्या योजना तर खूप आहेत, पण त्यातल्या त्यात महिलांच्या आणि बालकांसंबंधित ज्या योजना आहेत त्या पण थोड्याशा करायला पाहिजे। आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना उदाहरणार्थ अटल पेन्शन योजना, याच्यावर सलग प्रश्न विचारले जातात। 2020 आणि 21च्या मेन्सला पण विचारला आहे, प्रीला पण ते विचारले जाण्याचा इतिहास आहे, तर प्रीला परत त्याच्यावर प्रश्न रिपीट होऊ शकतो। तर ह्या योजना आपल्याला करणं अपेक्षित आहे, त्यांची यादीच ऑलरेडी पुस्तकांमध्ये आहे, पण तर ती व्यवस्थित करणं अपेक्षित आहे। शेवटचा सिलेबसचा मुद्दा आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट। 2015 मध्ये आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अचीव करायचे होते, 2030 मध्ये आपल्याला अचीव करायचे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 8 होते आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत। 8ची यादी आणि 17ची यादी, या सगळ्या याद्या व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या त्या त्या क्रमाने, कारण याच्यावर एक प्रश्न कंपल्सरी असणारच आहे। 100रातल्या 15 प्रश्न जे अर्थशास्त्राचे, त्यातला एक प्रश्न हा या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर असणारच आहे। तर ते 17 गोल कोणते, तर त्यांची नावांची यादी पुस्तकांमध्ये ऑलरेडी आहेच, त्याच्यातले छोटे छोटे जे मुद्दे आहेत, वेळ आहे आपल्याकडे आता इनफ, तर ते मला वाटतं वाचून ठेवले पाहिजेत। शाश्वत विकासाची संकल्पना कोणी मांडली, त्या संबंधित असणाऱ्या विविध परिषदा, अगदी त्या स्टॉकहोमपासून सुरू होतात, तर ते आता वसुंधरा परिषदेपर्यंत येऊन थांबतात, अगदी 2012 पर्यंतची Rio+20 पर्यंत। या परिषदा, या संकल्पना शाश्वत विकासाची ती कोणी मांडलेली आहे आणि त्या संबंधित विविध तज्ञ, त्या मी ऑलरेडी बार्टेच्या व्हिडिओवर त्याच्यावर खूप मोठं डिस्कशन पण केलेलं आहे। आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे यातले महत्त्वाचे मुद्दे। शेवटचं कार्टून, मॅनकाइंड स्वतःला एकदम हुशार समजतं, पण पृथ्वी आपल्याला म्हणते आय एम विथ स्टुपिड। ठीक आहे, आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय, या पर्यावरणाशी संबंधित सस्टेनेबल डेव्हलपमेंट
हा या परीक्षेतला मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारण्याची जे 2-3 प्रश्न जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर सतत विचारले जातात, तर ते त्यांची संख्या वाढण्याची शक्यता असू शकते. पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे आणि इथनं पुढचा विषय सुरू होतो तो पर्यावरण, जो आपल्या GS मधला आणखी एक सब्जेक्ट आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा अर्थशास्त्र आणि पर्यावरण यात ओव्हरलॅप होणारा मुद्दा आहे. तर एक चेकलिस्ट मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली, आणि या चेकलिस्टमध्ये हे सिलेबसमध्ये दिलेले मुद्दे तर आहेतच, पण आणखी इतरही मुद्दे मी जे तुमच्याबरोबर जे शेअर केले, तर ते उगाच तुम्हाला टेन्शन येऊ शकतं, किंवा उगाच सर आम्हाला टेन्शन देत आहेत की सगळेच मुद्दे करायला सांगतात वगैरे वगैरे, पण तो अविभाज्य भाग आहे. आणि मी तर म्हणतो अशा फील्डमध्ये उतरण्यासाठी आधी आपला मेन्सचा बेस जर तयार असेल तर प्रिलिम जे आहे त्यात आपण नंतर उडी टाकू शकतो. तर हे मुद्दे आधीच क्लिअर झाले पाहिजे होते, हे मान्य आहे, पण अजूनही खूप वेळ आहे. हे मुद्दे क्लिअर करून जर राज्यसेवा पूर्वचा या सिलेबसमध्ये डिफाईन केलेले मुद्दे जर तुम्ही कव्हर करू शकलात तर सोपंच आहे. ठीक आहे, तर 12 ते 15 पैकी एक 9 ते 10 प्रश्न असे असणार आहेत की ते अगदी हक्काचे असणार आहेत. तर ते व्यवस्थित क्रॅक करणं हे आपल्या हातात आहे. ही चेकलिस्ट तुमच्यासोबत ठेवा आणि टिक करत चला की तुम्ही हा मुद्दा संपवला. जाता जाता माझ्या पुस्तकांची नावं पण सांगून ठेवतो. भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तकं आहेत माझी, आणि ॲप बेस्ड कोर्स पण आहे. या पुस्तकांमध्ये मी हे सगळे मुद्दे ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. हे तुम्हाला आम्हाला ठाऊकच आहे. फक्त ती वाचणं आणि चेकलिस्टने आता त्याच्यामध्ये वाचण्यासाठी जे काही मुद्दे क्लिअर झाले पाहिजे होते ते मी आज तुमच्याबरोबर क्लिअर केलेले आहेत. जर शक्य झालं तर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल त्यातले काही ठळक मुद्दे जर केले तर ते भूगोल आणि अर्थशास्त्र दोनही विषयांसाठी थोडेसे फायदेशीर ठरू शकतात. पण तो खूप मोठा आहे, त्याला समराईज करता आला आणि समरी असणारे मुद्दे जर वाचता आले तर चांगलंच आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा येणाऱ्या परीक्षेसाठी, आणि त्यात नक्कीच जागा वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे लाईटली अजिबात घेऊ नका. तुम्ही ज्या गतीने अभ्यास करत आहात ती गती अजिबात कमी न करता त्या प्रचंड गतीने आपल्याला ऑगस्टची तयारी करायची आहे. पुढच्या एक 4 ते 5 दिवसांच्या सेशन्समध्ये विविध विषयांच्या बाबतीमध्ये दीपस्तंभची टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.